श्रोतेहो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार ह्या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा संत्रा पीक व्यवस्थापन या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोतेहो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक शाश्वत आणि उत्पादकक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान तसंच आधुनिक कृषी अवजारांचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं आपल्याला लक्षात येतं. सर्वसाधारण शेतकऱ्याने पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला AIची साथ देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञानाचा वापर करून पीक व्यवस्थापन अधिक अचूक करण्यावर भर दिलेले आहेत. असेच प्रयोगशील शेतकरी वरुड येथे राहणारे अनुराग दिलीपराव यावलकर आपल्यासोबत आहेत. चला तर आपण त्यांच्याशी AI संदर्भातील कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा संत्रा पीक व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येतं या विषयावरती बातचीत करूयात. नमस्कार अनुराग सर, आपलं ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत्रा पीक व्यवस्थापनामध्ये AIचं काय महत्त्व आहे आणि त्याचा कसा उपयोग करता येतो, आणि सुरुवातीला मला हेच विचारावंसं वाटेल की AI म्हणजे काय आणि त्याचा उपयोग शेतामध्ये कशा पद्धतीने करता येतो. मॅडम, ज्या हिशोबाने आतापर्यंत आपण जी संत्र्याची शेती करत आलो आहे ती पारंपरिक पद्धतीने होती. आणि आता त्या पारंपरिक पद्धतीत जे आपले नैसर्गिक जे बदल होत चाललेले आहेत, जसं की वातावरण आजकाल तापत चाललं आहे किंवा अतिपाऊस किंवा पावसाचं जे प्रिडिक्शन आहे ते पहिलेसारखं राहिलेलं नाही आहे. तर या सगळ्यांचा जो संत्रा पिकावर प्रभाव पडतोय, ज्याच्यामुळे अबायोटिक स्ट्रेस वाढत चाललाय, तर या सगळ्यांचं उत्तर आपण जर AIची जर मदत घेतली तर आपल्याला त्याला ते अधिक चांगल्यारीत्या उत्पन्न घेण्यासाठी मदत होते. अच्छा, तर सर, कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा रोग आणि कीड नियंत्रण कशा पद्धतीने करता येते याविषयी काय सांगाल. कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आपण रोगांचं प्रिडिक्शन हे सॅटेलाइटवरून घेऊ शकतो. अच्छा. आणि त्याच्यात आपल्याला जसं आपण फंगल बिमाऱ्या झाल्यात किंवा जे रसशोषक किडी आहेत त्यांच्या ज्या बिमाऱ्या झाल्यात, तर जसं माणसाचं टेम्परेचर वाढल्यानंतर म्हणजे एखादी बिमारी आल्यानंतर टेम्परेचर वाढते, तसंच झाडांचंही टेम्परेचर वाढते. तर सॅटेलाइटवरून आपण हा डेटा पाहू शकतो, जो एक साधारणतः 15 दिवसाच्या इंटरव्हलमध्ये आपल्या त्या शेतावरून जात असतो. तर त्या 15 दिवसाच्या इंटरव्हलमध्ये आपण पाहू शकतो की बिमाऱ्या नेमक्या कोणत्या साईडनी येत आहेत आणि ते कोणत्या प्रकारचे आहेत, त्या किडीजन्य आहेत की बुरशीजन्य आहेत की बॅक्टेरियाजन्य आहेत. आणि मग त्या हिशोबाने आपण प्रिकॉशनरी फवारे घेऊ शकतो की जेणेकरून जिकडून बिमाऱ्या येत असतील तिकडे जरी आपण तो अटकाव जर केला तर त्याचा प्रादुर्भाव येणाऱ्या बाकीच्या झाडांवर होत नाही. तर या प्रकारे आपण AI थ्रू शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे AIच्या माध्यमातून आपल्याला हे कळतं की सर्वसाधारण कुठल्या हवामानामध्ये कुठल्या प्रकारच्या किडी येतात आहे किंवा मग त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो ते नियंत्रण करण्यासाठी. सर, कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे कशी केली जाते पाण्याचं व्यवस्थापन आणि ते खरंच योग्य ठरतं का. AIच्या थ्रू आपण पाण्याचं व्यवस्थापन खूपच अचूक आणि पहिलेपेक्षा आता खूपच कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो. जसं की आपण पहिले सांगितलं की इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT हा एक जो पार्ट आहे की जिथे आपण तो इंटरनेट सोबत जोडल्याबरोबर जे सॉइल सेन्सर्स असतात त्या अलग अलग डेप्थ मध्ये टाकल्या जातात, काही 30 सेंटीमीटरला, काही 7 सेंटीमीटरला. तर जेणेकरून त्याच्यावर जे मातीच्या वरची लेअर आहे त्यातली असलेली आर्द्रता किती आहे, त्यानंतर जेथे जे नेमके मूळ स्प्रेडअप होतात, व्हाईट रूट झोन जिथे डेव्हलप होतो त्या एरियातल्या पाण्याची आर्द्रता किती आहे आणि जमिनीचं टेम्परेचर किती आहे, या सगळ्या गोष्टी त्या IoT मुळे भेटतात. आणि जसंच तुमच्याकडे तो डेटा अवेलेबल होतो तर अतिरिक्त पाण्याचा वापर हा कमी होऊन जातो, झाडांवरचा अबायोटिक स्ट्रेस किंवा पाण्याचा ट्रेस कमी होऊन जातो. आणि त्यामुळे आपल्याला हेही कळतं की जमिनीचं जर टेम्परेचर हे 35 डिग्रीच्या जर अंदर राहिलं तर आपण त्याच्यात जे कामाचे फंगस आणि बॅक्टेरियाज आहेत ते कोणत्या वेळेपर्यंत सोडू शकतो किंवा त्यांना पोषक असं हवामान जमिनीच्या अंदर कोणत्या वेळेपर्यंत आहे हे IoT मुळे कळतं. तर आपण चांगल्या बुरशी, चांगले जीवाणू सोडूनही झाडांचं चांगलं संरक्षण करू शकतो. सर, AIचा हवामान अंदाज आणि नियोजन हे कितपत योग्य असतं
त्याविषयी आपण काय सांगाल? एआयचा हवामान अंदाज हा बहुतांशी बरोबरच असते. त्याच्यात जे वारे असतात किंवा आता गेल्या 3-4 वर्षापासून जी डेव्हलपमेंट झाली आहे ती इतकी सटीक आणि अचूक आहेत की त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्यापेक्षा नेदरलँड, फ्रान्स, अमेरिका, US किंवा अदर कंट्रीजमध्ये हा वेळेनुसार तर आहेच, म्हणजे तो किती तास येणार आहे, तो किती वाजतापासून किती वाजतापर्यंत पाणी राहील आणि त्याच्यानंतर किती वेळेपर्यंत बर्फ राहील, अच्छा. इथपर्यंत हे प्रिडिक्शन पोहोचलेलं आहे. आपल्याकडचं आता जे हळूहळू आपण इंडियन टेक्नॉलॉजी प्लस फॉरेन टेक्नॉलॉजी सोबत इंटिग्रेट होत चाललोय, तर येणाऱ्या काळात हा अजूनच परफेक्शनकडे जाणार आहे. तर त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो अवकाळी पाऊस आहे किंवा जे मधामधातच पावसाचे जे खंड पडतात तो त्रास सहन करावा लागणार नाही. आणि त्या प्रिडिक्शननुसार मग आपण ड्रिप सिंचन किंवा फ्लड इरिगेशन किंवा ज्याही प्रकारचे पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल तर तो शेतकरी हा ॲडव्हान्समध्येच करून टाकेल. अच्छा सर, रोपांची निवड करताना AI ची मदत होते का, आणि होते तर ती मग कशा पद्धतीने होते? रोपांची निवड करताना AI थ्रू आपण जसं आता गव्हर्नमेंटने आपल्याला महाविस्तार AI ॲप दिलेला आहे, हो, त्यानंतर आता मॅप माय क्रॉप आहे किंवा अजून असे बरेचसे सॅट टू फार्म म्हणून असे एक ॲप आहे. तर हे असे इतके सगळे प्लॅटफॉर्म्स आपल्याजवळ आता अवेलेबल आहेत की ज्याच्यावर आपण फोटो काढून त्या प्लांटच्या असलेल्या बिमाऱ्या किंवा तो किती सुदृढ आहे किंवा त्याच्या पानाचा नमुना घेऊन त्याच्यात असलेले जीवनसत्वांची कमी हे सगळं शोधून काढू शकतो. तर आपण चांगल्या रोपांची निवड ही AI थ्रू नक्कीच करू शकतो. श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत वरुड येथे राहणारे प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी. सर, मातीचं आरोग्य आणि खत व्यवस्थापन AI द्वारे कशी मदत शेतकऱ्यांना होत असते? एआयच्या जे IoTs आहेत त्याच्यात जसं आपण आता बोललो की त्याच्यात आर्द्रता, जमिनीत असलेलं पाण्याचं प्रमाण, त्याचसोबत आता NPK म्हणजे जे संत्र्याच्या झाडाला लागणारे किंवा कोणत्याही झाडांना लागणारे एक बेसिक जे मायक्रोन्यूट्रिएंट्स वगैरे त्याचं सगळ्यांचे सेन्सर्स आता अवेलेबल झालेले आहेत मार्केटला. अच्छा, तर ते आपल्याला बऱ्याचपैकी म्हणजे झाडांना दिलेलं खत कितीपर्यंत अवेलेबल झालं आणि सपोज आपण त्यांना 1 किलो जर खत दिलेलं आहे तर त्यातलं झाडांनी किती ॲब्झॉर्ब केलं आणि किती फिक्सेशनमध्ये गेलं किंवा किती लीच आउट होत आहे, अच्छा, या सगळ्यांची माहिती आता तुम्हाला मोबाईलवरच भेटते. बरं, याच्यात तुम्ही मागच्या वर्षी दिलेल्या मातीत जे खतांचे अवशेष राहिले त्याच्याही बद्दल माहिती भेटत राहते. अच्छा, आणि त्याला पूरक लागणारे असे कोणते बॅक्टेरियाज आहेत की जे झाडांना अवेलेबल करून देऊ शकतात, तर त्याचंही सजेशन आपल्याला AI थ्रू भेटते आणि या मल्टिपल लँग्वेजेसच्या प्लॅटफॉर्मवर सध्या अवेलेबल आहे. अच्छा. सर, AIचा उत्पादन वाढ आणि अंदाजपत्रकात प्रामुख्याने काही फरक आपल्याला जाणवतो का? एआयचा उत्पादन वाढमध्ये जो पार्ट आहे तो फारच असा क्रुशल आहे. कारण की तुम्ही जर पहिले वापरलेले खतं ही अंदाजाने देत होते किंवा एक ढोबळमानाने आपण देत होतो, ज्याला आपण पारंपरिक शेतीत वापरत होतो. तर इथे आपल्याला जेव्हा अचूक अंदाज भेटत आहे की जमिनीत अवेलेबल असलेलं NPK किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा 14 प्रकारचे जे काही तत्व झाडांना लागतात ते जर आपल्याला माहिती असलं की किती प्रमाणात जमिनीत अवेलेबल आहे, तर तुम्ही रिक्वायरमेंटनुसार खतं द्याल ना, बरोबर. तर त्यामध्ये तुमची बचत भरपूर होऊन जाते आणि झाडांना एक्झॅक्टली जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि बाकीच्या गोष्टी हव्या असतात त्या अवेलेबल झाल्याबरोबर त्याचं फ्रुटिंग आणि फ्लॉवरिंग हे सगळं सुधरून जाते. तर तुमचा बट ऑब्विसली इल्ड वाढतो, पण हे सगळं कसं अचूक माहितीवरच होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला ते सगळं शिकावं लागेल आणि ही माहिती जवळ म्हणजे घेताना एक थोडासा अभ्यासू अशी प्रवृत्ती लागेल. बरोबर. तर त्यामुळे तुमचं इल्डही वाढतं आणि खर्चही कमी होतो. तर हे नक्कीच कामाचं आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की हे सगळं करत असताना अभ्यासू वृत्ती आपल्याला लागणार आहे. तर सर्वसाधारण शेतकरी जो आहे त्याला जर AI संदर्भातली माहिती घ्यायची आहे किंवा इतर पिकांविषयी किंवा संत्रा पिकाविषयी जर AIच्या माध्यमातून माहिती घ्यायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने आणि कुठून घेतली पाहिजे याविषयी काय सांगाल? म्हणजे फक्त संत्रच नाही, तुम्हाला कोणत्याही पिकावरची जर माहिती पाहिजे असेल तर आजच्या तारखेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये GPT किंवा अजून चॅटबोट आहे किंवा आता गव्हर्नमेंटनी काढलेला आहे महाविस्तार AI ॲप. तर महाविस्तार या ॲपमध्ये तुम्ही कोणत्याही पिकाची आणि कोणत्याही लँग्वेजमधून माहिती घेऊ शकता, फोटोज अपलोड करू शकता आणि 24 तासातून तुम्ही कोणत्याही वेळेस तुमच्या पिकांवर असलेल्या कोणत्याही प्रकारचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, रोग किडींच्या बद्दल माहिती, क्रॉपच्या हेल्थच्या बद्दलची माहिती हे सगळंच घेऊ शकता. अच्छा. सर, आपण आपल्या शेतात कशा पद्धतीने AIचा उपयोग केलेला आहे सध्याच्या घडीमध्ये आणि आपल्या इथे किती शेती आहे, त्यामध्ये कोणते पिकं आपण आतापर्यंत घेतले आहेत AIच्या माध्यमातून? तालुका वरुडमध्ये जी माझी शेती आहे ती 27 एकराची आहे आणि त्याच्यात 3000 संत्र्याची झाडं आणि 1350 मोसंबीची झाडं आहे. 5 एकरात आपण भाजीपाला उगवतो.
तर अशा सगळ्या याच्यात आपण एआयच्या मदतीने 2 अलग अलग कंपनीचे आपण एआय वापरतो तिथे आणि सध्या प्रायोगिक तत्वावर काम चालू आहे. अच्छा. तर दोघांचंही आपण कंपॅरिझन करून घेत आहे किंवा आपल्याला येणाऱ्या काळात ज्या शेड्यूल्समध्ये त्रास होतो आपण त्यांच्याबद्दल त्यांना इन्क्वायरी करून त्यांची माहिती वाढवतोय आणि आपली सुधारणा करून घेतोय. बरोबर. तर याच्यात आपला जो भाजीपाला आहे तो आपण कंपनीतून वापरतो, जी साऊथ इंडियन कंपनी आहे, पण त्यांचंही इंटिग्रेशन चांगलं आहे आणि त्यांची सगळी जी माहिती आहे ती मोबाईलवरच भेटत असते आणि ही दर दिवशी आपल्याला अपलोड करता त्याच्यात पूर्ण डेटाबेस येत आहे. तर याच्यामुळे मागच्या वर्षी झालेल्या फवारे, खत व्यवस्थापन आणि निघालेली इल्ड ह्या सगळ्यांची आपल्याला माहिती भेटते अच्छा. आणि येणाऱ्या काळात आपल्याला काय काय सुधारणा करायच्या आहे त्याच्याबद्दलही माहिती भेटते. अच्छा. सोबतच आपलं मॅप माय क्रॉप म्हणून आपण एक ऍप वापरत आहे, ज्याचं कोलॅबरेशन आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत झालेलं आहे अच्छा. आणि याच्यावर श्री नितीनजी गडकरी सरांनी 500 कास्तकारांसोबत मिळून एक ट्रायल घेणं चालू आहे अच्छा. की जिथे हा बारामतीला ऊसामध्ये उच्चांक गाठणारा एक एआय डिव्हाइस होता. तर याचं ट्रायल सध्या आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या तर्फे सिट्रस इस्टेट थ्रू जितके शेतकरी रजिस्टर्ड आहेत अशा प्रत्येक सिट्रस इस्टेटमधले 40 शेतकऱ्यांना इंटिग्रेट करून अच्छा. त्यांच्याकडून एक नॉमिनल फीस घेऊन मेंटेनन्सची 5,000 रुपये प्लस जीएसटी घेऊन हे 20,000 जे वरचे होते ते गव्हर्नमेंटने दिले आहेत आणि आता ट्रायलमध्ये ते संत्र्यामध्ये वापरण्यात येत आहे. तर त्यातला मी एक शेतकरी आहे अरे वा. आणि आम्ही त्याचं ट्रायल चालू आहे सध्या. तर या गेल्या 3-4 महिन्यात आम्हाला चांगली इम्प्रूव्हमेंट भेटलेली आहे अच्छा. आणि अजूनही त्याच्यावर काही काम बाकी आहे, तर आम्ही त्याच्यात काम करत आहे किंवा काही एरर्स आहेत तर त्या नलिफाय करणं चालू आहे. अच्छा. सर, आधुनिक तंत्रज्ञान संत्रा शेती आणि पारंपरिक संत्रा शेती यामध्ये आपल्याला नेमका काय फरक जाणवला? कारण आता आपण एआयच्या माध्यमातून ही शेती करत आहात, संत्रा शेती, तर नेमकं काय फरक आपल्याला जाणवला? आधुनिक आणि जी पारंपरिक शेती आहे याच्यातला जो एक बेसिक डिफरन्स असा आहे मॅडम की तुम्ही जमिनीच्या वरती झाडांवर आणि खोडांवर पाहून किंवा पानांकडे किंवा फळांकडे पाहून तुम्ही त्याच्यावर आतापर्यंत ट्रीटमेंट ही थंब रूल प्रमाणे करत होते, बरोबर, ज्याला आपण पारंपरिक शेती म्हणतो. पण जमिनीच्या अंदर नेमकं काय आहे, त्याचं मायक्रोन्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट कसं आहे किंवा किती खतं लीच आउट झाले किंवा किती खतं फिक्सेशन मोडमध्ये गेलेले आहे याच्याबद्दल माहितीच नव्हती भेटत. आणि सॉइल टेस्टिंग ही दरवेळेस आपण करू नाही शकत. तर जेव्हा लाईव्ह मध्ये तुम्हाला डेटा भेटतो IoTs थ्रू की तुमच्या जमिनीच्या अंदर किती NPK आहे आणि किती मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत किंवा काय हालचाल आहे किंवा काय टेम्परेचरचं कंडिशन आहे किंवा काय मॉइश्चरची कंडिशन आहे, ही जेव्हा अचूक माहिती तुमच्याजवळ राहते तर तुम्ही अचूक ट्रीटमेंट करू शकता. बरोबर. आणि त्यामुळे मग हा मेन गेम चेंजर डिफरन्स आहे की जिथे तुम्ही पारंपरिक शेती वर्सेस आधुनिक शेतीच्या बद्दल असं म्हणू शकता की तो तुम्हाला चांगली आणि परफेक्ट यील्ड आणि झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न करून देण्यासाठी मदत करते. मग फळ पीक कोणते असो, तुम्ही एआयच्या थ्रू त्याच्यात चांगल्या क्वालिटीमध्ये फळबाग डेव्हलप करू शकता, पालेभाज्या घेऊ शकता. सर, संत्रा पिकाचं व्यवस्थापन करत असताना माती पाणी परीक्षण आणि रोपांचं परीक्षण याबाबत एआयच्या माध्यमातून काय काळजी घेणं आवश्यक असतं किंवा ती कोणती काळजी एआय आपल्याला घ्यायला सांगतं? माती पाणी परीक्षण मध्ये बघा मॅडम की जे आपलं खत आहे त्याचं सॉइलची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी EC ज्याला म्हणतो आपण, ही जितकी चांगली राहील तितक्या चांगल्या प्रमाणात खतांचं वाहून घेऊन जाणे म्हणजे मुळांपर्यंत ते खत पोहोचवणे हा म्हणजे फारच महत्वाचा घटक आहे. जसा मातीचा pH ही एक महत्वाचा घटक आहे, तर याची लाईव्ह माहिती आपल्याला त्या इलेक्ट्रोड किंवा ते जे कंडक्टिव्हिटी मीटर्स आहेत त्यांच्या थ्रू भेटत राहते. त्यांच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट माहिती भेटते की आपण दिलेल्या खतातलं किती प्रमाणात खत हे झाडांना अवेलेबल झालेलं आहे आणि किती त्याच्यात फिक्स मध्ये गेलेलं आहे. सोबतच मातीच्या pH मुळे तुम्हाला जमिनीत असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांच्या हेल्थ बद्दल माहिती मिळते. अच्छा. ते व्हाईट रूट झोन किती डेव्हलप झालेले आहेत आणि किती प्रमाणात ते ऍक्टिव्ह मोडमध्ये आहेत. तर पाण्याचंही तसंच आहे की पाण्याचं pH आणि पाण्याची इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जर आपण वेळोवेळी चेक करत राहिलो तर त्याच्यामुळे आपण जो फवारा घेतोय झाडांना तो किती प्रमाणात ऍब्झॉर्ब होऊ शकतो त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती भेटते. जर pH हा ऍसिडिक किंवा अल्कलाईन दोन्हीकडे अति प्रमाणात असला तर तो झाडांना भावत नाही किंवा तुम्ही घेतलेली मेहनती वाया जाते, ते झाडातून ऍब्झॉर्ब होत नाही. तर त्याचप्रमाणे जसं इव्हॅपोरेशन जर रेट जास्त राहिला जो आपल्याला एआय मधून भेटतो तर त्यावेळेस ते झाडांचे जे पर्णरंध्र असतात ते बंद होऊन जातात आणि त्याच्यातून फवारा किंवा आपण दिलेले औषधं किंवा खतं हे जात नाहीत. तर त्यामुळे आपली जी बरीचशी मेहनत आहे ती वाया जाते किंवा खतं किंवा फवारे
वाया जातात. तर त्यामुळे आपल्याला एआयची जर मदत घेतली तर नक्कीच मदत होते. नक्कीच. सर, संत्रा पिकावर येणाऱ्या ज्या किडीसाठी आपण एआयच्या माध्यमातून काही उपाय केले आहेत का? ते कशा पद्धतीने केलेत? एआयच्या माध्यमातून आपण संत्रा पिकातील जे कीड व्यवस्थापन आहे तर त्यामध्ये आपण सॅटेलाइटची जास्त करून मदत घेत असतो. कारण की सॅटेलाइटमध्ये कसं आहे की तुम्ही शेतात जेव्हा चक्कर मारता तेव्हा प्रत्येक झाडाजवळ जाऊन तुम्ही सगळे निरीक्षण प्रत्येक वेळेस करू नाही शकत. बरोबर. पण सॅटेलाइट थ्रू तुम्हाला एक पर्टिक्युलर एरियामध्ये म्हणजे समजा 10 एकराचा जरी एक पट्टा घेतो आपण तर प्रत्येक झाडाची अचूक माहिती त्याच्यात भेटते. आणि ज्या पट्ट्यातून बुरशीजन्य किंवा कीड रोग किंवा जीवाणूजन्य असे रोग येत असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला अचूक माहिती भेटते आणि त्याच्या पर्टिक्युलर त्या झाडांमध्येच जाऊन तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा त्याच्यावरचे ज्या काही उपाययोजना सजेस्टेड असतील त्या तुम्ही करू शकता. ते सजेशनही तुम्हाला 3 टाईपमध्ये भेटू शकतं. अच्छा. नैसर्गिक, जैविक आणि केमिकल. अच्छा. तर शेतकरी हा चूज करू शकते की त्याला एक्झॅक्टली कोणत्या मेथडनी त्या आलेल्या बिमाऱ्यांवर कंट्रोल करायचा आहे. बरोबर. सर, संत्रा पिकातील फळाच्या वाढीसाठी एआयच्या माध्यमातून नवीन काही उपाययोजना करता येतात का आणि त्या कशा पद्धतीने केल्या जातात? संत्रा पिकातील फळवाढीसाठी लागणारे जे सूक्ष्म घटक आहेत किंवा जे वेळोवेळी जे आपल्याला सायंटिस्ट लोकांनी सांगितलेलं आहे, जसं की आपली इथची माती ही चुनखडीयुक्त जास्त आहे तर मग त्याला आपल्याला सल्फर किंवा पोटॅशचं प्रमाण जास्त द्यावं लागते. किंवा संत्र्याला जेव्हा फोडायचं असते तेव्हा म्हणजे फुटीचा जो काळ असतो त्यावेळेस नायट्रोजन डिफिशिएट करायचं असते. मग अशा वेळेस पोटॅशचा सगळ्यात जास्त मोठा रोल राहते. त्याचप्रमाणे आपला पावसाळ्याच्या नंतरचा जो काळ आहे जेव्हा फळगळीचा वेळ येते किंवा उमसची जेव्हा कंडिशन येते तर त्यावेळेस जसे जे फवारे घ्यायचे आहेत ज्यामुळे फळगळ कमी करता येईल तर ते सगळे सजेशन्स आपल्याला एआय थ्रू भेटते. आणि त्यांना लागणारे मंथली आणि वीकली जे सगळे शेड्यूल्स लागतात, खतांचे जे डोसेस लागतात, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला एआय थ्रू भेटत राहते. तर आपण एक मायक्रो स्ट्रक्चर डेव्हलप करून म्हणजे रोजचं जेवण 365 दिवसातून एकदा घेतल्यापेक्षा रोज आपला थोडं जे खतांचं युजेस आहे तो जर मेंटेन करून ठेवला एआयच्या थ्रू तर आपल्याला ड्रीपमधून जेव्हा ते खतं देतो आपण तर तो झाडांना जास्तीत जास्त लाभी होऊन तुमच्या फळांचा साईज आणि शेप आणि त्याची चकाकी ही मेंटेन होऊन चांगले उत्पादन घेता येतं. श्रोते हो, ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण प्रयोगशील शेतकरी अनुराग दिलीपराव यावलकर सरांशी बातचीत करतोय. सर, शासनाचा काही लाभ आपल्याला एआय संदर्भात काही मिळाला आहे का आणि मिळाला तर तो कशा पद्धतीचा मिळाला याविषयी काय सांगाल? शासनाचा हा सगळ्यात मोठा म्हणजे ॲडव्हान्स लाभच आहे आम्हाला की मुंबईला झालेलं जे एआय फॉर ॲग्रिकल्चर समिट होतं त्यामध्ये ॲज अ FPC रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आम्हाला तिथे बोलवलेलं होतं. आणि त्याच्यात विविध ज्या गव्हर्नमेंटच्या संकल्पना आहेत एआयशी निगडीत त्यांच्याबद्दल त्यांनी खुला संवाद साधला होता. आणि त्यामध्ये मग आमच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा आम्हाला जे काही मदत त्यांच्याकडून पाहिजे होती त्याच्याबद्दल खूप चांगला आमचा संवाद झाला. आणि त्यांनी महाविस्तार एआय ॲपच्या बद्दल जेव्हा आम्हाला माहिती दिली सोबतच त्यांनी बाकीचे डिटेल्ड आणि थॉरोआउट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन्स कसं करता येईल त्याच्याबद्दलही आम्हाला माहिती दिली. आणि तिथूनच मग तो प्रयोग चालू झाला की जिथे संत्र्यावर सिट्रस इस्टेटमध्ये रजिस्टर्ड लोकांना ॲप माय क्रॉप म्हणून एक डिव्हाइस प्लस त्याचा ॲप आणि त्याचं ट्रेनिंग हे सगळंच सगळं या कृषी विभागाकडून आम्हा सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी झालेली खूप मोठी मदत आहे. अरे वा. सर, बाजारपेठेसाठी एआयचा काही उपयोग होतो का आणि होतो तर तो कशा पद्धतीने होतो? बाजारपेठेसाठी मार्केटला प्ले स्टोअरला असे बरेचसे ॲप अवेलेबल आहेत की जिथे तुम्ही तुमच्या क्रॉपबद्दल विविध बाजारपेठेत म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये विविध क्रॉपचे काय रेट्स चालू आहे, सध्याचा बाजारपेठ कसं चालू आहे, कोणत्या स्टेशनला किती माल आलेला आहे, किती गाड्या खाली झालेल्या आहेत, हा डे टू डे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघता येतो. असे बरेचसे ॲप्स आहेत जसं ॲग्री सेंट्रल झालं किंवा मै किसान झालं. या सगळ्या ॲप्समधून तुम्ही रोजचा बाजारभाव बघू शकता. तुम्हाला माल जर पर्सनली लोड करून कुठे पाठवायचा असेल तर तिथचे जे व्यापारी आहे किंवा जी बाजारपेठ आहे त्याच्याबद्दल तुम्ही सर्व इत्तंभूत माहिती अशा बऱ्याचशा एआय ॲपच्या मदतीने घेऊ शकता. अच्छा. सर, नवीन शेतकऱ्यांना एआय हे शेतीसाठी खरंच फायदेशीर आहे का या संदर्भात आपण काय सांगाल? नवीन शेतकरी हा बट ऑब्विसली युवा आहे आणि युवा हा आजच्या तारखेत म्हणजे मोबाईल फ्रेंडलीज आहे. त्यांना जर व्हॉट्सअप वापरता येते, इंस्टाग्राम वापरता येते तर
त्यांना बट ऑब्व्हियसली एआयच्या बद्दल माहिती आहे, असं नाही आहे की हा विषय एकदम नवीन आहे. हा जनसामान्य चर्चेत असलेलाच विषय आहे. बरोबर. तर बरेचसे आपले युवा शेतकरी आज खूप चांगल्या पराने या एआयचा मदत घेऊन फर्टिगेशन, फ्युमिगेशन आणि पाणी व्यवस्थापन हे सगळं एकदम व्यवस्थित करतच आहेत. आणि येणाऱ्या भविष्य काळात ते वेदर फोरकास्टिंग झालं किंवा कीड रोग नियंत्रण झालं, अशा विषयांवर अजून चांगल्याप्रमाणे त्यांचा हात जेव्हा बसून जाईल तर एक चांगली यील्ड घेऊन त्याला फूड प्रोसेसिंगमध्ये कन्वर्ट करून बाजारपेठेंबद्दल माहिती घेऊन ते त्यांचं उत्पादन आणि शेतीला चांगले दिवस आणायचा नक्कीच प्रयत्न करतील. सर, कार्यक्रमाची वेळ होते आहे, तर माझा शेवटचा प्रश्न आपल्याला हा असेल की नवोदित शेतकऱ्यांना संत्रा लागवडीबाबत जे आता AI आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे याचा उपयोग कशा पद्धतीने करायला हवा, यासाठी काय आवाहन आपण कराल? नवोदित शेतकऱ्यांसाठी माझं हेच आव्हान राहील की येणाऱ्या काळातली जी गरज आहे ती आहे टेबल फ्रूटपेक्षा फूड प्रोसेसिंगमध्ये, संत्र्यामध्ये. बरोबर. तर याच्यात जे नवोदित शेतकरी आहेत त्यांनी प्लीज फूड प्रोडक्शनपेक्षा म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटी तर त्याच्यावर लक्ष ठेवणंच आहे आपल्याला, बट ॲट द सेम टाइम फूड प्रोसेसिंग आणि व्हॅल्यू ॲडिशन या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे की जेणेकरून हा कास्तकार उद्योगशीलही झाला पाहिजे आणि तो प्रोड्युसर तर आहेच पहिलेपासून. बरोबर. सर, खूप छान संदेश आपण दिलात की नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन शेतकरी जे आता येऊ पाहत आहेत त्यांनी याचा उपयोग करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. एक छोटीशी कविता मला सर आठवते, नांगराची जागा आता ट्रॅक्टरने घेतली, बैलगाडीची जागा आता आधुनिक यंत्रांनी भरली, यंत्रतंत्राच्या मदतीने शेती लागली फुलू, शेतकऱ्यांचे आता अच्छे दिन झालेच सुरू, मातीची परीक्षा आता कम्प्युटर सांगतो, थेंब थेंब पाण्याचा शेतकरी वाचवतो, ठिबक आणि तुषार सिंचनाने शेतशिवार न्हालं, पारंपरिक विचाराचं आता नवं पर्व सुरू झालं, बियाणे महाग पण उत्पन्न भरघोस घेतं, मातीला कसदार खतं आणि आता नवीन ऊर्जा नेतात, औषध फवारणीसाठी आता ड्रोन आकाशी उडे, कष्टकऱ्यांचे कष्ट कमी होताना मीही पुढे, अन्नातून आरोग्याचा नवा तंत्र साऱ्यांनी घेतलाय, आधुनिकतेचा हा वारसा बळीराजाने जपलाय, AI आणि यंत्राच्या साथीने आता प्रगतीची वाट झाली आहे चालू, शेतातून समृद्धीचा हा नवा सुवर्णकाळ झालाय आता सुरू, हा सुवर्णकाळ झालाय आता सुरू. सर, आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिलीत त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मी पण आपला आणि अमरावती आकाशवाणी परिवाराचा आभारी आहे की तुम्ही आमच्यासारख्या कास्तकारांना इथे बोलून आणि जनसामान्य हा मेसेज स्प्रेडअप करायचा जो प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. श्रोतेहो, आत्ताच आपण कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारा संत्रापीक व्यवस्थापन या विषयावर अनुराग दिलीपराव यावलकर यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी. तांत्रिक सहाय्य संजय किटुकले आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.